सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्या मंदिर कसबा बीड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या शाळेमध्ये सुसज्ज शालेय परिसर व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना कायमच प्रेरित करीत असतो. हवेशीर वर्ग खोल्या, त्याचबरोबर क्रीडांगणावर कवायत.ro आखणीद्वारे विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, खडे व्यायाम प्रकार, बैठे व्यायाम प्रकार, त्याचबरोबर साहित्य व्यायाम प्रकार अतिशय परिणामकारकपणे विद्यार्थी स्वयंप्रशासनातून घेतात. PN पाटील फाउंडेशन अंतर्गत टॉप 200 विद्यार्थ्यात 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल चौथीचा सन्मान करण्यात आला. शालेय ग्रंथालयाचा प्रामुख्याने विद्यार्थी नियमितपणे वापर करत असतात. कृतीशील मुख्याध्यापक, त्याचबरोबर उपक्रमशील शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या उपक्रमातून व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करत असतात. आरोग्य सेवा व्यवस्थापन अतिशय चांगल्या रीतीने स्वच्छता सुरक्षा विषयक सुस्थिती आपली इथं पाहायला मिळते. प्रयोगशाळा, साहित्य पेटीचा वापर करून अध्यापनाचे अनुभव देत असताना शालेय फर्निचर विद्यार्थ्यांच्यासाठी उपयुक्त ठरते. भूकंप, आग, आपत्ती व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. शाळा सुरक्षा प्रतिज्ञा असो, त्याचबरोबर शालेय परसबाग याचे व्यवस्थापन विद्यार्थी स्वयंप्रेरणेतून करतात. कचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना येते. संरचित मैदानांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना शिस्त लागते. खेळ साहित्याची उपलब्धता विद्यार्थ्यांना क्रियान्वित बनवते. व्यायामयुक्त डान्सिंग पाडे हा आमचा नवीन उपक्रम आहे. शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आपले विद्यार्थी शालेय स्पर्धेतूनच निवडले जातात आणि त्यामुळे यशस्वी घोडदौड चालूच आहे. संगणक आणि तंत्रज्ञान याचा वापर विद्यार्थी प्रत्यक्षरित्या करतात. शिक्षक निर्मित शैक्षणिक साधने विद्यार्थी वापरत असतात. प्रज्ञाशोध, अंकुर शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. समान अभ्यासक्रम शिष्यवृत्ती सराव पद्धती आपल्याला पाहायला मिळते. अडथळामुक्त शालेय आनंददायी वातावरण, प्रामुख्याने कार्यानुभव, हस्तकला प्रशिक्षण यांचेही आयोजन केले जाते. ऋतूंची ओळख करून देणारा स्वेटर दिवस, त्याचबरोबर जनजागृती करणारा पोस्टर उपक्रम आपला राबवला जातो. शारीरिक मानसिक आरोग्य समुपदेशन विद्यार्थ्यांना केले जाते. बालदिन विषयक उपक्रम, नृत्य, नाट्यकरण, त्याचबरोबर उपक्रम कविता, भाषण, भजन गायन, याचबरोबर शालेय संरक्षक भिंत, अध्ययन निष्पत्तीनुसार शैक्षणिक नियोजन हे केलेले आपल्याला दिसते. शाळेच्या सर्वच बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपयुक्त ठरतात. कोष्टक वाचन, इंग्रजी शब्दार्थ वाचन उपक्रम, त्याचबरोबर विद्यार्थी प्रशासनात असणारा संगीतमय परिपाठ उपक्रम, पोस्टर उपक्रम विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास घडवतो. पर्यावरण विषयक जनजागृतीमध्ये विद्यार्थी झाडे लावा झाडे जगवा, कचरा व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक शाळा, वृक्षारोपण, शाही दसरा मेळावा, परिपाठ, संगणक शिक्षण, त्याचबरोबर शालेय सहलीच्या माध्यमातून परिसराची ओळख विद्यार्थ्यांना झालेली आहे. मुख्याध्यापक कार्यालय स्वतंत्र असल्याने शाळेचे व्यवस्थापन, दर्जेदार शालेय पोषण आहार कार्यवाही, शालेय पोषण आहार मेनू मॉडेल्स विद्यार्थ्यांना दिले जातात. धान्य साठवण विभाग स्वतंत्र असल्याने अतिशय चांगल्या रीतीचे वातावरण, दर्जेदार शालेय पोषण आहाराची कार्यवाही आपल्याला पाहावयास मिळते. शाळेला CCTV कॅमेऱ्याचे व्यवस्थापन असल्याने विद्यार्थी सुरक्षा कार्यवाही परिणामकारकरित्या होते. शालेय परसबाग उपलब्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी लाभ योजना, जनजागृती फलक हा दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. आधार वैधता 100% पूर्ण झालेल्या असल्याने शालेय पोषण आहार आणि विद्यार्थी हजेरी दैनंदिनरित्या भरली जाते. 100% शिक्षकांची माहिती संच मान्यता पोर्टलमध्ये उपलब्ध आहे. आमचा शिक्षक वृंद अतिशय परिणामकारकरित्या कार्यान्वित आहे. वाचन चळवळ मोहिमेत सर्वच विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात. यामध्ये वाचन चळवळ पुस्तक परीक्षण विद्यार्थ्यांनी केलेले आहे. हे करताना शालेय ग्रंथालयाचा वापर विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी लाभ योजना, जनजागृती फलक हा आपल्या शाळेच्या दर्शनी भागात आहे. आनंददायी शनिवारात प्रत्येक विद्यार्थी संगीतमय परिपाठात समावेशित होत असतो. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यदिन,
त्याचबरोबर विविध प्रकारचे मतदान जनजागृती मानवी साखळी, जनजागृती करणारा पोस्टर उपक्रम, माझी शाळा तंबाखूमुक्त शाळा, जनजागृती प्रभात फेरी यांचे आयोजन केले जाते. शालेय व्यवस्थापन समिती सभावही ही अपडेटेड आहे. सखी सावित्री सभावही याचे नियोजन केले जाते. माजी विद्यार्थी संघाकडून सुसज्ज शालेय परिसर बनवण्यासाठी मदत केली जाते. स्वच्छता व सुरक्षा विषयक सुस्थिती, हँडवॉश स्टेशन, पाण्याची व्यवस्था, पर्यावरणपूरक शाळा यामध्ये सर्वांनीच मदत केलेली दिसते. शाळेची स्वतंत्र सूचना पेटी आणि तक्रार पेटीचे आयोजन केलेले आहे. सखी सावित्री समिती तक्रार पेटी कार्यवाही वही, CCTV कॅमेऱ्याचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या रीतीने केले जाते. अभ्यागत व्यक्ती नोंद रजिस्टर कार्यवाही ही प्रत्यक्षरित्या केली जाते. विद्यांजली पोर्टल यामध्ये शाळेने सहभाग घेतलेला दिसतो. माजी विद्यार्थी पंकज पांडुरंग जाधव यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीने एक विचाराने सुसज्ज शालेय परिसर निर्माण केला आहे. यासाठी शासकीय यंत्रणांची माहिती ही अपडेटेड आहे. मतदान जनजागृती उपक्रमात मानवी साखळी विद्यार्थ्यांनी तयार केलेली दिसते. जनजागृती करत असताना विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी होताना एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी झालेले आपल्याला दिसतात. विद्यार्थी विकासासाठी शालेय परिसराचा उत्तम उपयोग केला जातो. शालेय दप्तर वर्गीकरण करून अपडेटेड ठेवण्यात आलेले आहे. विद्यार्थी अभिलेखे अद्ययावत स्वरूपात उपलब्ध आहेत. आमचा शिक्षक वृंद आणि त्यांचे शैक्षणिक अर्हता ही विद्यार्थी विकासासाठी कायमच शिक्षकांचे समयदान घडवणारी आहे. स्वयं प्रशिक्षण कार्यवाही ही सर्व शिक्षकांनी पूर्ण केलेली आहे. स्वयं शिक्षण प्रशिक्षण 100% पूर्तता केलेली आढळते. शालेय दप्तर वर्गीकरणात योग्य व्यवस्थापन केलेले आहे. अभिलेख अद्ययावतता अपडेटेड असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम होते. पर्यावरण विषयक जनजागृती विद्यार्थ्यांच्यात घडवली आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, परिपाठ, दांडिया नृत्य, संगणक शिक्षण यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या प्रकारचे पुण्यतिथी, त्याचबरोबर 26 नोव्हेंबर संविधान दिवस यासारखे उपक्रम, नवसाक्षरता अभियान सहभाग हा शाळेने घेतलेला आहे. स्क्वॉप नोंदणीकृत वाटचाल 100% पूर्ण केलेली आहे. अपंग सहाय्यता मार्गदर्शन सत्र सर्वरित्या पॅट परीक्षा निकाल कार्यवाही पूर्ण केलेली आढळते. त्याचबरोबर परीक्षा निकाल कार्यवाही ही निकाल स्वरूपात कृतीशील मुख्याध्यापकांनी पूर्ण केलेली आपल्याला दिसते. यासाठी नवागत शिक्षकांचे यथोचित स्वागत करून त्यांना कार्यान्वित करण्यासाठी योग्य सूचना, रजेच्या मुदतीत उत्कृष्टता हे जीवनाचे ध्येय आहे, हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे. यातूनच उज्ज्वल परंपरा निर्माण झालेली आहे. निपुण महाराष्ट्र विद्यार्थी भाषा विषय क्षमता स्थिती, निपुण महाराष्ट्र विद्यार्थी भाषा विषय क्षमता स्थिती आणि त्याच्या परीक्षा या प्रत्यक्ष घेतल्या जातात. प्रज्ञाशोध, अंकुर शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, स्कॉलरशिप सराव हा आपल्या वर्गांमध्ये प्रत्यक्षरित्या घेतला जातो. समान अभ्यासक्रम शिष्यवृत्ती सराव पद्धती ही क्रियान्वित आहे. अध्ययन निष्पत्तीनुसार असणारे शैक्षणिक नियोजन हे विद्यार्थी विकासास उपयुक्त ठरते. शारीरिक मानसिक आरोग्य समुपदेशन विद्यार्थ्यांना केले जाते. राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती, त्याचबरोबर समूह गीत गायन स्पर्धेत, केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आपल्याला आढळतो. विद्यार्थी प्रशासन संगीतमय परिपाठ उपक्रम आयोजन, व्यायामयुक्त डान्सिंग पाढे नवोपक्रम आपल्या इथे आढळतो. विद्यार्थी विकासासाठी राबविले जाणारे विविध प्रकारचे उपक्रम व्यक्तिमत्व घडवत असतात. शालेय उपस्थितीचे प्रमाण हे 90% पेक्षा जास्त आहे. यासाठी परिसर क्षेत्र भेटी, सहल आयोजन, त्याचबरोबर विविध प्रकारचे उपक्रम, शैक्षणिक सहल आयोजन हे केलेले आपणास आढळते. यामध्ये तीर्थक्षेत्र भेट अंबाबाई मंदिर कोल्हापूर, तीर्थक्षेत्र भेट भवानी मंदिर कोल्हापूर, NCC ऑफिस कोल्हापूर, भवानी मंडप या क्षेत्रांना भेटी दिलेल्या आहेत. शेषशाही नारायण मंदिर कोल्हापूर येथेही भेट, त्याचबरोबर कसबावाडा राजवाडा भेट दिलेली आपणास आढळते.
शिवशस्त्र शौर्य गाथा येथे सुद्धा विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे. व्यावसायिक ओळखीसाठी गोकुळ दूध संघात भेट दिलेली कनेरी मठ येथे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संस्कृतींची ओळख व्हावी यासाठी कनेरी मठ येथे भेट देण्यात आली. यामध्ये ग्रामीण जीवनाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी. मिनी गोवा कागल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन, त्याचबरोबर निपुल महाराष्ट्र विद्यार्थी भाषा विषय क्षमता स्थिती यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन परीक्षा घेतली जाते. शालेय क्रीडा स्पर्धेतून निवडलेलेच विद्यार्थी केंद्रस्तरीय खेळाडू म्हणून जातात. त्यामुळे शाळेची क्रीडा स्पर्धेमध्ये पण यशस्वी घोडदौड आहे. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना या शाळेमध्ये राबवल्या जातात. यामध्ये अपंग सहाय्यता मार्गदर्शन सत्र, विद्यार्थी रॅम्प योजना, त्याचबरोबर बाथरूमची सोय अतिशय चांगल्या रीतीने केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, विद्यार्थी वाढदिवस उपक्रम याबरोबरच विद्यार्थी विकास घडवला जातो. यामध्ये पालकांचेही सहकार्य उत्तमरित्या आहे. श्री पंकज पांडुरंग जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप, त्याचबरोबर पोस्टर उपक्रम हा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन शाळेमध्ये करण्यात आलेले आहे. संरचित मैदानांचा वापर केल्याने विद्यार्थी प्रशासन निर्माण झालेले आहे. परिपाठ, भाषण, व्यायाम, कविता गायन यासारख्या उपक्रमामध्ये समान पुस्तक सराव वाचन घेतले जाते, ज्यामुळे विद्यार्थी पाया पक्का होतो. गणित जत्रामध्ये मिनी बाजार, विद्यार्थ्यांनी गणित जत्रा मिनी बाजारात भाग घेतलेला आढळतो. माजी शिक्षक वृंद यांचा सदिच्छा समारंभ घेण्यात आला. त्यांच्या सेवेचा खरा सन्मान करण्यात आला. सखी सावित्री संघ हळदी कुंकू समारंभ आयोजित करून जनजागृती घडवली. महादेव मंदिर स्वच्छता सहभाग यामध्ये विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेट देऊन स्वच्छतेत सहभाग घेतला. त्याचबरोबर शिल्पाकृती अवशेष भेट, विरघळ भेट, शिलालेख भेट. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले. यामध्ये व्यायाम सादरीकरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाची भाषणेही विद्यार्थ्यांनी सादर केली. मान्यवरांच्या भेटी शालेय कार्यकारिणीला कायमच होत असतात. त्यातून सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक उठाव होत असतो. शाळेच्या गुणवंत शिक्षकांचा विविध प्रकारच्या सन्मानांनी सत्कार करण्यात आलेला आहे. आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवत आहेत. अशाच या विद्या मंदिर कसबा बीडमध्ये शिक्षकांचे शैक्षणिक लेखनही आपणास पाहावयास मिळेल. शाळेचा विकास आराखडा, 100% निकाल, शैक्षणिक साधनांचे संपृक्त शालेय शिक्षण, पारदर्शी कारभार, लोकसहभाग, संगणकीकृत शिक्षण यामध्ये शाळा कार्यान्वित होत आहे. आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद.